इथे ज्या परिस्थितीमध्ये आपण उभे आहोत, संविधान आज आहे आणि म्हणून आपण आज सारा संविधानाचा सन्मान करत आहोत। पण जी गती चाललेली आहे, त्या गतीतून इथला असणारा संविधान राहील याची काहीच गॅरंटी देता येत नाही, हे लक्षात घ्या। इथली काहीच गॅरंटी देता येत नाही। आणि म्हणून इथला बहुजनवादी, फुले शाहू आंबेडकरवादी हा स्वतःला संविधानवादी म्हणतो। आज त्याच्यावरती जबाबदारी आलेली आहे की त्यांनी या संविधानाच्या संदर्भात जी काही भूमिका या ठिकाणी बीजेपी आरएसएस मांडते ती सर्वसामान्य माणसांपर्यंत घेऊन जाणं आणि काळाने टाकलेली जबाबदारी ही आपण ओळखली पाहिजे की आज विरोधी पक्ष शिल्लकच राहिलेला नाही। कदाचित विरोधी पक्ष शिल्लक राहिला असता तर त्यांनी नकली प्रश्न उपस्थित केले नसते, तर त्यांनी असली प्रश्नाला हात घातला असता, हे लक्षात घ्या। तो डोनाल्ड ट्रम्प तिकडनं ओरडतोय की पाकिस्तानने 7 विमानं पाडली आणि इथला विरोधी पक्ष आणि राजकीय पक्ष मोदीला विचारायला तयार नाहीत की बा एक तर त्याला तरी उत्तर दे, नाही तर काय घडलं ते आम्हाला तरी सांग, पब्लिक करू नको। पण जे मान्यता प्राप्त राजकीय पक्ष जे आहेत त्यांची तरी बैठक घेऊन सांग। धर्माचं राजकारण चाललं, आम्ही इथल्या कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, इथल्या कुठल्या जातीच्या विरोधात नाही, पण जग हे अजूनही हिटलरशाहीला विरोध करतोय, हे आपण असताना लक्षात घेतलं। माझं मोहन भागवत यांना असताना विचारली, तुम्ही इटलीचे असताना मुस्लिम, हिटलरला तुम्ही भेटून आलात की नाही 30 साली, हे असताना सांगा। हे तुमचे आदर्श आहेत की नाही याचं असताना सांगा। आणि एका काळी आणि आजही बैठकांमध्ये हिटलर आणि मुसोलिनी हा आमचा असणारा हिरो आहे म्हणून म्हटलं जातं। दुसऱ्या महायुद्धाचा जनक होते तर हिटलर होता आणि मुसोलिनी होता, अशी परिस्थिती। मोदी जो असणारा जगभर फिरतोय आणि जे भारतीय बसलेले आहेत इतर देशांमध्ये त्यांच्या सभा घेतोय।
आपण पाहिलं असेल की अमेरिकेने सांगितलं आम्ही असणारा H1B1 विजा हा रद्द करतो आहोत. का? तर आम्हाला असणारा आमची लोकसंख्या प्रोटेक्ट करायची आहे, तिला सुरक्षित करायची आहे. कशापासून सुरक्षित करायची आहे? बाहेरचा आलेला माणूस काही वर्षानंतर या देशाचा नागरिक होईल आणि काही देशाचा नागरिक झाला तर उद्याची इथली सत्ता जर त्याच्या ताब्यात घेतली तर हा इमिग्रंट जो आहे, बाहेरचा आलेला माणूस जो आहे, तो या देशावरती राज्य करेल आणि आमच्या लोकांना गुलाम करेल अशी असणारी परिस्थिती. मोदीने फक्त भारतालाच नुकसान पोचवलेलं नाही, भारतालाच नुकसान पोचवलेलं नाही, तर त्यांनी जे भारतीय इतर देशामध्ये राहिलेले आहेत त्यांना त्या देशातून हकालपट्टी करण्याची परिस्थिती आणून त्या ठिकाणी ठेवली. उद्या त्यांची हकालपट्टी झाली तर इथे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही आम्ही सगळेजण मग त्यांना पोसायचं कसं याची चिंता आपल्याला त्या ठिकाणी राहणार. जगभर मोदी फिरला, रशियाचं कच्चं तेल मोदी जगभर अंबानी मार्फत विकत राहिला, रिलायन्स मार्फत विकत राहिला. पण जे काय 12 दिवसाचं युद्ध भारताचं झालं, 4 दिवसाचं युद्ध झालं असं म्हणा पाकिस्तान बरोबर, एक देश तरी तुमच्या बरोबर उभा राहिला का? इथल्या मनोवादी हिंदुत्वानं विचारतो, एक देश तुमच्या बरोबर उभा राहिला का? याचा असणारा खुलासा करा. आज एकही नाही. का नाही? तर या देशाला आता खतरा म्हणून समजल्या जातं हे लक्षात घ्या. या देशाचे जे राजकारण करतात आहेत, सत्तेमध्ये आहेत, RSS BJP आहे, त्यांना असणारा जग आता खतरा म्हणून समजायला लागलेला आहे. खतरा म्हणून त्या ठिकाणी समजायला लागलेले आहेत आणि म्हणून एकही देश मित्रत्व करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. जगभरात मित्र नाही अशी असणारी परिस्थिती. आणि आर्मी चीफ एका बाजूला म्हणतोय की 3 महिन्यामध्ये या ठिकाणी युद्धाचे दुसरं आपल्याला तोंड द्यावं लागेल. पाकिस्तानला आज मदत कोण करते? अमेरिका करते, इंग्लंड करते, फ्रान्स करते, जर्मनी करते, चायना करते आणि रशिया सुद्धा करते अशी असणारी परिस्थिती. कारण का रशियाला स्वतःचं युद्ध जिंकायचं असेल तर चायनावरती अवलंबून राहावं लागतं आणि चायनाला अरुणाचल प्रदेश हा आपला प्रदेश आहे म्हणून सिद्ध करून घ्यायचंय आणि भाग घ्यायचाय. आज इथे धर्माची भांडणं चालली आहेत, जातीची भांडणं लावायचं चाललेलं आहे. इथला मीडिया जो आहे तू ह्याची चर्चाच करायला तयार नाही, त्याच्यावरती बोलायला तयार नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आपण असताना बघितलं तर या देशातले राजकीय पक्ष संपवण्याचा भाग चाललेला आहे. विडाच उचललेला आहे. खरीद फरोश करो,
माझं रिझर्व्ह बँकेला असं आव्हान आहे की मोदीने असं नोटा बदलण्याचा कार्यक्रम केला, त्यावेळेस सांगण्यात आलं की 16 लाख कोटी अशा काहीतरी नोटा होत्या आणि रिझर्व्ह बँक स्वतःच सांगते की आम्ही असताना फक्त 15 लाख अमुक अमुक कोटी नोटा पुन्हा छापल्या. अरे त्या 1 कोटीचा असताना 1 लाख कोटीचा असणारा जो फरक आहे नोटांचा तो गेला कुठे? दुर्दैवाने मी म्हणेन की या देशातल्या विचारवंताबद्दल बाबासाहेबांनी जे त्यावेळेस म्हटलं होतं ते आज खरं व्हायला लागलं. तो म्हटला इथला इंटेलेक्च्युअल क्लास आहे, इथला विचारवंताचा वर्ग आहे. पण बाबासाहेब म्हणाले होते दुर्दैव आहे की ऑनेस्टी जी आहे, प्रामाणिकता जी आहे ती मिसिंग आहे, ती नाहीच आहे. ती त्याच्या स्वतःशी सुद्धा इमानदार नाही अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून जोपर्यंत हे संविधान आहे तोपर्यंत आपण असणारा देश म्हणून जिवंत आहोत हे असणारं लक्षात घ्या. एका स्कॉटलंडच्या असणाऱ्या सभासदाचा असणारा पार्लमेंटमधल्या सभासदाचा असणारा उदाहरण देऊन बाबासाहेब असं म्हणाले होते की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं. त्याच्या भाषण बाबासाहेबांनी तिथं असं मांडलं होतं आणि त्यांनी असं मांडलं की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं, पण आमची इच्छा आहे की आम्ही स्वतंत्र राहायला पाहिजे. त्याचं काय? तो म्हटला संघर्षाशिवाय दुसरा मार्ग नाही. काय का तुम्ही आमच्यावरती राज्य करायला बघाल आणि आम्ही स्वतंत्र राहिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही लढत राहणार. संघर्षाशिवाय दुसरा काहीच अर्थ नाही. ए मोहन भागवत, आव्हान करतो तुला की जे संविधान बदलतोयस ते म्हणतोयस, जे संविधान बदलतोयस ते म्हणतोयस, 15 दिवसामध्ये तुम्ही दाखल केलेलं असणारं संविधान या देशामध्ये चर्चेला सुरुवात करा. बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून आम्ही म्हणत नाही. तुम्ही लिहिलेलं संविधान याच्यापेक्षा चांगलं असेल तर त्याची चर्चा होऊ द्या. आम्ही फक्त असणारं संविधान बदलणार एवढंच फक्त बोलायचं आणि इथलं वातावरण तापवायचं. आम्ही संविधान बदलणार एवढंच म्हणायचं आणि वातावरण तापवायचं. इथल्या सगळ्या ज्यांना या देशाचं असणारं सेक्युलरिझम संपवायचं आहे, निधर्मीवाद संपवायचा आहे आणि धार्मिक वाद बसवायचा आहे, त्यांना माझं असणारं सांगणं आहे आपल्याबरोबर पाकिस्तानलाही आपल्याबरोबर पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळालं. ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान 80% दोन्ही भागातली जनता ही मुस्लिम धर्माचे होते. धर्म हा त्यांचा आधार होता.
पण 71 मध्ये 70-71 मध्ये वेस्ट पाकिस्तानने ईस्ट पाकिस्तानवरती अत्याचार केले. त्यांची असणारी लोकशाहीतली मेजॉरिटी त्यांनी असणारा स्वीकारली नाही. युद्ध झालं, नवीन बांगलादेश निर्माण झाला. नवीन बांगलादेश या ठिकाणी निर्माण झाला. ताजं उदाहरण आपल्याकडे आहे की धर्माच्या आधारित राष्ट्र हे कधी टिकत नाही. धर्माच्या आधारे राष्ट्र कधी टिकत नाही. राष्ट्र हे टिकतं समतेच्या जोरावरती. राष्ट्र हे टिकतं स्वातंत्र्याच्या जोरावरती. राष्ट्र हे टिकतं बंधुत्वाच्या जोरावरती, सन्मानाच्या जोरावरती. धर्मावरती टिकलेलं नाही. आणि म्हणून चॅलेंज आहे की आणा तुमची संविधान जे लिहिलं असेल ते खुलेआम त्याची असणारी चर्चा करू. ते आणू शकत नसाल, ते आणू शकत नसाल तर या देशाच्या विघटनेला तरी खातपाणी घालू नका, एवढी माझी विनंती आहे. वैचारिक भांडण हे वैचारिक भांडण राहील. आज वैचारिक भांडणाचं युद्धामध्ये दिसतंय. दोनदा युद्ध थांबवली मी. एक युद्ध ओबीसी आणि मराठ्यांमधला कोविडच्या अगोदरचं, ओबीसी आणि मराठ्यांमधलं कोविडच्या अगोदर. आणि आता पुन्हा असणारं भांडण, यात्रा काढली नसती तर पुन्हा असणारं दोघांनी एकमेकांची घरदारं जाळली असते आणि संसार उद्ध्वस्त झाला असता. नामांतरामध्ये घर उद्ध्वस्त झालेला मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे. तर ते उद्ध्वस्त संसार ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्याच्या भावना काय असतात हे आपण लक्षात घेतलं. आणि हे उद्ध्वस्त करण्याचं धोरण कोणाचं आहे, दुसरा तिसरं कोणाचं नसून हे असणारं RSS BJPचं हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही असणारं इथं आव्हान करतोय, आणि म्हणून इथलं असणारं आव्हान आहे की या देशावरचं जे संकट आहे, या देशाला जे असणारं एकही मित्र नाही, त्याचं कारण हेकेखोरपणा आहे हे लक्षात घ्या. आणि हा एकेखोरपणा कोणाचा, तर या देशाच्या पंतप्रधानाचा नरेंद्र मोदी. मी विश्वगुरु, जगतगुरु, आणि अमेरिकेकडे भीक माग आणि रशियाकडे भीक माग अशी असणारी परिस्थिती. आणि ते मग म्हणतात ठीक आहे इतर वेळेस तू हो जगतगुरु, विश्वगुरु, युद्धाच्या वेळेस तू आमच्याकडेच येशील ना. तेव्हा तुला हत्यारच आम्ही देत नाही, मग काय होणार आहे. इथल्या असणाऱ्या सनातनवाद्यांना विचारतो, उद्याचं युद्ध झालं आणि अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, रशिया असेल, चायना असेल, हे जर पाकिस्तानला हत्यार देणार असेल तर तुम्ही टिकणार आहात का. आणि टिकणार नसाल तर होणार काय.
ज्याची चर्चा या ठिकाणी केली जात नाही ती म्हणजे भारत हा जगातला सगळ्यात मोठा मार्केट आहे, हे लक्षात घ्या. बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेवरती सगळ्यांचा असणारा डोळा आहे. अगोदरच्या सरकारने थोडं सगळ्यांना असताना दरवाजे उघडे केले आणि आपले संबंध जपले. आत्ताच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये बाजारपेठ कोणाला नको आहे. स्वतःवरूनच ठरवा. एखादी सोन्याची पेटी तुम्हाला पळवता आली तर तुम्ही पळवणार की न पळवणार हे सांगा. पळवणार की न पळवणार. मग जी तुमची वृत्ती आहे ती जगातल्या माणसाची झाली तर काय हरकत आहे. बाजारपेठ मिळवण्यासाठी काही करायला त्या ठिकाणी तयार होतील हे लक्षात घ्या. काही जण दाऊद इब्राहिमचे साथीदार झालेले आहेत. काही जण तिहार जेलचे साथी झालेले आहेत. काही जण कोर्टाचे साथी झालेले आहेत. आणि मोदी ह्या सगळ्यांना त्या कठपुतलीच्या बावल्यासारखं नाचवतोय अशी असणारी परिस्थिती आहे. काही दिवस हा तमाशा व्यवस्थित चालला, पण आता भारतीयाने शानपणा जर स्वीकारला नाही, इथल्या असणाऱ्या विचारवंताने आपला आवाज बुलंद केला नाही. खाजगीमध्ये अनेक जण मला अनेक गोष्टी सांगत असतात आणि मी त्यांना म्हणत असतो, राजे हो, माझ्याशी बोलताय तसं पब्लिकशी बोला. ते म्हणतात कसं काय प्रकाशराव पब्लिकशी बोलायचं, बसलेला आहे ना. म्हटलं कोण. म्हटलं नरेंद्र मोदी. ते म्हणतात. म्हटलं नरेंद्र मोदी ह्या देशाचा नोकर आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तो आहे प्राईम मिनिस्टर. तो जगासाठी भारताचा प्राईम मिनिस्टर आहे आणि ते आम्ही मानतो. पण ह्या देशाच्या नागरिकासाठी तो एक नोकर आहे हे असताना लक्षात घ्या. सत्ता ही खऱ्या तुमच्या हातामध्ये आहे. सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये आहे. पण तोच जर चिरीमरीमध्ये विकत गेला. जुनी म्हण होती राजा तशी प्रजा. आता फक्त उलट झालेलं आहे. की प्रजा तशी राजा. आता ही म्हण उलटी झालेली आहे. प्रजा तशी राजा. प्रजा जर बेईमान असेल तर राज्यकर्ता कुठला असणार इमानदारीत राहणार आहे. प्रजा जर बेईमान असेल तर राजा कुठे इमानदार राहणार आहे. त्याच्याही अंगात येते तसं नरेंद्र मोदीच्या अंगात येले. आणि तो म्हणतो डोनाल्ड ट्रम्प कोण, तो म्हणतो पुटिन कोण, तो अमुक म्हणतो कोण. आता डिसेंबरला त्यांनी असणारा पुटिनला बोलवलंय, 5 तारखेला येईल. आणि आम्हाला हे हत्यार दे, ते हत्यार दे, ते हत्यार दे, असं रडत रडत त्या ठिकाणी बसणार. आत्ताचा असणारा हा जो काळ आहे, आपण आपल्या प्रश्नावरती तर लढतो. आरक्षणाचा असेल त्याच्यावरती लढतो, अभिमानाचा आहे त्याच्यावरती लढतो, बेरोजगारी आहे त्याच्या विरोधात लढतो. पण त्याच्याच बरोबर जे प्रश्न नव्हते ते मोदींनी आता निर्माण केले हे लक्षात घ्या. मोदींनी निर्माण केले हे आपण असं लक्षात घ्या.
पहिल्यांदा मी असं म्हणालो, या देशाच्या लोकशाहीने लोकांना प्रगती केलं की न केलं? आता ते म्हणतात आहेत की शिक्षण व्यवस्था खराब होती. अरे नालायकांनो, याच शिक्षण व्यवस्थेने तुम्ही अमेरिकेला पोचलात ना, याच डिग्री घेऊन तुम्ही पोचलात ना, आणि ज्या डिग्री घेऊन तुम्ही पोचलात त्यालाच तुम्ही आता असताना म्हणायला लागलात की ही खराब आहे, आम्हाला असं पुन्हा गोकुळ व्यवस्था आणायची आहे. पण ती आम्ही मान्य करू तेव्हा ना. जुन्या गोकुळाची तुम्ही जर व्यवस्था केली ते इथलं 70% लोक ही शिक्षणच घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, की या देशातली विरोधी पक्षाची भूमिका, या देशातली विरोधी पक्षाची भूमिका ही आता वंचित बहुजन आघाडीच्या खांद्यावरती आलेली आहे. पण मी म्हणालो जसं खांद्यावरती आलेली आहे, वंचित बहुजन आघाडीच्या मतदारावरती आलेली आहे. पण या मतदाराचं चारित्र्य कसं राहणार? या मतदाराचं चारित्र्य कसं राहणार? तो स्वतःचा कबाब शबाब आणि महात्मा गांधी खाणार की इलेक्शन मधला कबाब शबाब आणि महात्मा गांधीवरती जगणार, हे त्याच्यावरती ठरवेल की की देशामध्ये वंचित बहुजन आघाडी ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही. पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे, पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे, पण पक्षाचा मतदार हा सुद्धा सक्षम असला पाहिजे, हे पहिल्यांदा आपण सारा लक्षात घ्या. पक्षाचा मतदार हा सुद्धा सक्षम असला पाहिजे. आणि ज्यावेळेस पक्षाचा मतदार सक्षम असेल त्यावेळेस या देशातले विरोधी पक्षाची भूमिका ही आपण निभावू शकतो आणि निभावू शकतो, हे आपण लक्षात घ्या. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, काश्मीरमध्ये ब्लास्ट झाला, चुकीचं झालं. ज्यांनी कोणी केले त्याला असताना सजा झाली पाहिजे. ज्यांनी कोणी केले त्याला असताना सजा झाली पाहिजे. पण त्याच्यामुळे असताना सगळे काश्मीरी टेररिस्ट आहे असं जे संबोधनाला लागलेलं आहे सरकार, हे चुकीचं आहे. मी असताना विचारतोय मालेगावचा ब्लास्ट, याच्यामध्ये कुठल्या संघटनेचं नाव होतं, कुठल्या व्यक्तींचं नाव होतं? म्हणजे व्यक्ती ज्या समाजाच्या होत्या तो अख्खा समाज तुम्ही असताना म्हणणार आहे की टेररिस्ट आहे? हे जे मार्किंग केलं जाते, ब्रँडिंग केलं जाते, हे देशाच्या एकतेला सगळ्यात मोठा धोका आहे, हे लक्षात घ्या. राष्ट्रीय पक्ष संपले, एकच राहिलेले आहे भारतीय जनता पक्ष. उरलेले सगळे प्रादेशिक पक्ष झालेले आहेत.
उरलेले सगळे प्रादेशिक पक्ष झालेले आहेत. कदाचित उद्या येणाऱ्या काळामध्ये जे राष्ट्रीय पक्षांचं झालं ते या रिजनल पार्टीचं सुद्धा होईल. मग काय, खुलं मैदान, जे पाहिजे ते करा. म्हणजे समाजामधलं असणारं युद्ध, जातीमधलं असणारं युद्ध, धर्मामधलं असणारं युद्ध या देशाच्या वाटचालीवरती आहे हे आपण लक्षात घ्या. आणि ही देण कोणाची आहे तर ही देण RSS BJPची आहे हे आपण सरळ लक्षात घ्या. आणि म्हणून जे संविधानवादी आहेत ते राष्ट्रवादी आहेत हे आपण लक्षात घ्या. जे संविधानवादी आहेत ते राष्ट्रवादी आहेत. जे मनुवादी आहेत ते ह्या देशाचे विघटक आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे मनुवादी आहेत ते ह्या देशाचे विघटक आहेत. आणि म्हणून आपण बघत असाल की ह्या देशाचं विघटन गेले 2500 वर्ष झालं. कधीतरी अशोक राजे आले त्यांनी केलं, शिवाजी महाराज आला त्यांनी केलं, दक्षिणेमधले असणारे चोला आले त्यांनी काही केलं नाही, तर उरलेली सगळं यांनी यावं आणि त्यांनी टिळकी मारून जावं अशीच परिस्थिती आहे. आणि मी इथल्या तमाम भारतीयांना असणारं आवाहन करतोय की या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर स्वतःशी असणारा खूनगाठ बांधा की माझं मत हे मी RSS BJP कुठल्याही पक्षाला देणार नाही. हे जर आपण असणारं ठरवलं तर आपण असणारं या ठिकाणी शांततेने राहू शकतो, नाही तर अशांतता या ठिकाणी पसरणार. आपण आपल्या प्रयत्नाने ज्यांना ह्या देशाचं विघटन करायचं आहे त्यांना यशस्वी होऊ देणार नाही याची खूनगाठ आपण सगळ्यांनी या ठिकाणी बांधली पाहिजे. ही खूनगाठ आपण बांधली पाहिजे. RSS म्हणतं की आम्ही असं ब्रिटिशांच्या अगोदर आला असेल. या देशाचं स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटना आली. या राज्यघटनेमध्ये लिहिण्यात आलं की कोणालाही संघटन स्थापन करण्याचा अधिकार आहे, पण तो करत असताना त्यांनी कुठल्या तरी असणाऱ्या नियमाखाली स्वतःला रजिस्टर करून घेतलं पाहिजे. आमचा सवाल आहे RSSला की तुम्ही स्वतःला रजिस्टर का करून घेत नाही. साधं गणपतीचं मंडळ आणि उत्सव स्थापन करायचा असेल तर तिथली सगळी माणसं उठतात आणि चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथला फॉर्म भरतात, टेम्पररी रजिस्ट्रेशन घेतात. कशासाठी तर सरकारने सांगितलं की इथं असणारा उत्सव साजरा करायचा असेल तर तुम्हाला असणारं चॅरिटी कमिशनर रजिस्टर झालं पाहिजे, जमा वजा खर्च तुम्ही त्यांना दिला पाहिजे. मोहन भागवत तुम्ही सांगा की तुम्ही रजिस्टर का स्वतःला करत नाही. इथल्या कायद्यासमोर तुम्ही झुकत का नाही. तुम्ही का हे दाखवताय की कायदा आमच्यापेक्षा मोठा आहे. हे आम्ही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. औरंगाबादच्या कोर्टामध्ये यांच्या विरोधात पुन्हा केस दाखल झालेली आहे की तुम्ही रजिस्टर का केलं नाहीत एवढं सांगा म्हणून. तुम्ही रजिस्टर करून घ्या, आमचं भांडण मिटलं. तुम्ही रजिस्टर केलं नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याशी भांडणार आहोत. आणि तो टोकाचं भांडण करावं लागलं तरी आम्ही ते टोकाचं भांडण त्या ठिकाणी करत. त्या औरंगाबादचे पोलीस आता असणारं मला घाबरतात. का मी त्यांना असणारं म्हटलं की याच्यामध्ये तुमची साक्षी मी घेणार. तुम्ही असणारा
जी संघटना रजिस्टर्ड नाही त्याला पोलीस प्रोटेक्शन कसं दिलं तेवढं सांगा. तुम्ही पोलीस प्रोटेक्शन कसं दिलं तेवढं सांगा. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की एक जबाबदारी आपल्यापुढे येऊन पडलेली आहे आणि ती जबाबदारी पार पाडायची असेल तर आज जी उपस्थिती आपण आज शिवाजी पार्क मैदानामध्ये दाखवलेली आहे तीच उपस्थिती आपली जे इलेक्शन चाललेलं आहे त्याच्या मतपेटीमध्ये सुद्धा दिसलं पाहिजे हे लक्षात घ्या. सभेतून आपण एक सुरुवात केली पण तिला संपवायची असेल तर ती मतपेटीतून संपते हे असताना लक्षात घ्या. कारण का मतपेटीतून असताना इथला राजा तयार होतो हे लक्षात घ्या आणि तो राजा इथला राज्य करतो. आणि म्हणून मतपेटीतून सुद्धा आपलं मत बाहेर पडेल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.